विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण 9वीच्या इतिहास विषयातील 7व्या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत. या प्रकरणाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अणुऊर्जा व त्याशी संबंधित तंत्रज्ञान, भारतीय अणुऊर्जा आयोग, डॉक्टर होमी भाभा अणु संशोधन केंद्र बार्क, हेवी वॉटर बोर्ड, रिएक्टर रिसर्च सेंटर या संस्थांचं कार्य पहिल्या भागात अभ्यासलं. या प्रकरणाच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये भाग 2 मध्ये आपण भारतीय क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात संरक्षण संशोधन व विकास संस्था, त्याचबरोबर इंटिग्रेटेड गाइडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्राम IGMDP या माध्यमातून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी घेतलेली मेहनत आणि निर्माण केलेलं स्वदेशी तंत्रज्ञान, त्याचबरोबर भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो आणि इस्रोच्या नेतृत्वाखाली उपग्रह निर्मितीमध्ये भारतीय शास्त्रज्ञांनी दिलेलं अमूल्य योगदान, अवकाश संशोधनाशी संबंधित विकसित केलेलं तंत्रज्ञान आणि भारताने निर्माण केलेले उपग्रह, कृत्रिम उपग्रह, इनसॅट प्रणाली अर्थात इंडियन सॅटेलाइट प्रणाली, ज्यामुळे दूरसंचार क्षेत्रामध्ये क्रांती घडून आली, याबद्दलची विस्तृत माहिती आपण या प्रकरणाच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे. आज आपण या प्रकरणाच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये भारतीय रेल्वेचं तंत्रज्ञान, दूरसंचार सेवेतील तंत्रज्ञान आणि ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. तर सुरुवात करूया. चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स केंद्र सरकारने सुरू केलेला हा प्रकल्प पश्चिम बंगालच्या बर्धमान जिल्ह्यामध्ये चित्तरंजन या ठिकाणी आहे. या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स प्लांट मध्ये स्टीम इंजिन्स, वाफेची इंजिने, डिझेल इंजिने आणि विद्युत इंजिने तिन्ही प्रकारातली इंजिने तयार करण्याचं काम, मॅन्युफॅक्चरिंग चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या ठिकाणी चालतं. वाराणसी डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स उत्तर प्रदेशमध्ये हा प्लांट आहे केंद्र सरकारचा. भारतातील पहिल्या लोकोमोटिव्ह इंजिनची निर्मिती ही वाराणसी डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स या ठिकाणी झालेली आहे आणि या प्लांट मधून तयार केलेले, निर्माण केलेले, मॅन्युफॅक्चर केलेले रेल्वे इंजिन्स हे या 4 देशांमध्ये आपण निर्यात करतो. म्हणजे भारत निर्यात करतो. श्रीलंका, बांगलादेश, टांझानिया आणि व्हिएतनाम या देशांमध्ये भारतामध्ये निर्माण केलेले लोकोमोटिव्ह डिझेल इंजिन भारतीय उत्पादन या देशांना पुरविलं जातं. टेलेक्स सेवा, भारतीय डाक विभाग, टपाल विभागाच्या अंतर्गत देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात टंकमुद्रित स्वरूपामध्ये संदेशवहन करणारी सेवा. टाइप मेसेजेस, टंकमुद्रित केलेले संदेश हे देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये पाठविण्याची ही सुविधा टेलेक्स सेवा 1963 मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याकडून सुरुवात झाली. याची 1969 मध्ये देवनागरी लिपीतून दिल्लीमध्ये सुरुवात झाली आणि नंतर भारतभर प्रादेशिक भाषांमधून देखील टेलेक्स सेवा उपलब्ध झाली. मात्र 1990 ला जेव्हा आंतरजाल, इंटरनेटचा उदय झाला, इंटरनेटच्या उदयामुळे, आंतरजालाच्या वापरामुळे टेलेक्स सेवेचं महत्त्व हे संपुष्टात आलं. उपग्रहीय दूरसंचार सेवा, सॅटेलाइट टेलिकम्युनिकेशन्स सर्व्हिस, यामध्ये देशांतर्गत संदेश दळणवळण सॅटेलाइट कम्युनिकेशनची सुरुवात झाली. गुजरातमध्ये अहमदाबाद जवळ
जोधपूर टेकरा या ठिकाणी देशांतर्गत उपग्रहीय दूरसंचार भूकेंद्र स्थापन करण्यात आलं 1967 मध्ये 1967. जोधपूर टेकरा अहमदाबाद जवळ गुजरात या ठिकाणी देशांतर्गत उपग्रहीय दूरसंचार भूकेंद्र स्थापन करण्यात आलं. त्यामुळे देशातील शेजारी असलेल्या घटक राज्यांमध्ये एकूण काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि मुंबई पासून तर अरुणाचल पर्यंत दूरसंचार सेवा पुरविण्यामध्ये यामुळे मोठं यश प्राप्त झालं. त्या पाठोपाठ लगेच 1970 मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आर्वी या ठिकाणी अंतर्देशीय दूरसंचार सेवेसाठी सुसज्ज असं दुसरं भूकेंद्र स्थापन करण्यात आलं आणि हे अंतर्देशीय कार्यकक्षा होती. म्हणजे भारताची दूरसंचार सेवा ही अन्य देशांबरोबर स्थापित करण्यात आली या आर्वी येथील भूकेंद्रामुळे. तर अशा रीतीने आपण उपग्रहीय दूरसंचार सेवेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून विकास साध्य केला. पिनकोड 15 ऑगस्ट 1972 पासून भारतामध्ये 6 अंकी पोस्ट इंडेक्स अर्थात पिनकोड व्यवस्था सुरू झाली. टपाल वाटपामध्ये टपाल वितरणामध्ये कार्यक्षमता वाढविणे आणि गतिमानता आणणे हा या मागील हेतू होता. याची कहाणी गोष्ट मोठी रंजक आहे. या पिनकोड व्यवस्थेचे जनक भारतीय टपाल व्यवस्थेत पिनकोडचे जनक एक मराठी माणूस आहे, श्रीराम भिकाजी वेलणकर. खरं तर त्यांच्या आयुष्याला एक छोट्याशा गोष्टीमुळे किती मोठी कलाटणी मिळाली आहे. ब्रिटिश सत्ता असताना इंग्लंडमध्ये ICS ची परीक्षा व्हायची, ज्याला आपण आता IAS म्हणतो, केंद्रीय लोकसेवा आयोग जी परीक्षा घेतो. IAS पदासाठी जे जिल्हाधिकारी असतात, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, महापालिकांचे आयुक्त असतात, या पदावर कार्य करणारे जे प्रशासक आहेत, सनदी अधिकारी, हे आता IAS होतात. ब्रिटिश काळामध्ये ICS व्हायचे. श्रीराम भिकाजी वेलणकर हे ICS च्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले होते, तरीही मुलाखतीत त्यांना अनुत्तीर्ण ठरविण्यात आलं होतं. त्याचं कारण काय होतं? तर त्याचं कारण होतं ते लहान असताना त्यांच्या शालेय जीवनामध्ये रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्थानबद्ध केलेलं होतं आणि त्या कालावधीत ते पतित पावन संघटनेच्या माध्यमातून लहान मुलांना काही उपदेश गोष्टी सांगायचे आणि सावरकरांच्या गोष्टी ऐकण्यासाठी छोटा श्रीराम वेलणकर शाळकरी मुलगा सावरकरांच्या गोष्टी ऐकायला जायचा. याची गोपनीय माहिती ब्रिटिश सरकारकडे होती. जेव्हा श्रीराम भिकाजी वेलणकर ICS च्या मुख्य परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन मुलाखतीला गेले, तेव्हा त्यांना केवळ या नाममात्र कारणावरून अपात्र ठरविण्यात आलं ICS परीक्षेच्या अंतिम चरणात. आणि शेवटी श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी ब्रिटिश सरकारच्या टपाल आणि टेलिग्राफ खात्यामध्ये नोकरी स्वीकारली. 1972 च्या सुमारास ते कोलकात्यामध्ये आपली सेवा बजावत होते आणि त्याच वेळेस त्यांनी 6 अंकी पिनकोडची कल्पना त्यांना सुचली आणि त्याच्या मागचं हे जे काही विश्लेषण आहे हे किती अचूक आहे, कारण हा देश भौगोलिक दृष्ट्या खंडप्राय देश आहे. श्रीनगर पासून तर कन्याकुमारी पर्यंत, मुंबई पासून तर अरुणाचल म्यानमारच्या सीमेपर्यंत या इतक्या मोठ्या देशामध्ये असंख्य भाषा बोलल्या जातात, त्यांच्या स्क्रिप्ट लिहिल्या जातात. तेव्हा टपाल व्यवस्थेवरती किती मोठा ताण पडत असेल याची आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून टपाल व्यवस्थेवरचा हा ताण कमी करून वेळेत टपाल अपेक्षित ठिकाणी त्याच्या डेस्टिनेशनला पोहोचण्यासाठी एक
परफेक्ट मॅनेजमेंट, अचूक व्यवस्थापनाची गरज होती. श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी 6 अंकी पिनकोडची ही कल्पना अंमलात आणली. देशामध्ये टपाल व्यवस्थेचे 9 विभाग आहेत. त्यापैकी 8 विभाग हे भारतातली सर्व घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी आहेत. 9वा विभाग हा राखून ठेवलेला आहे. कोणासाठी? भारतीय सैन्य दलांसाठी. 8 विभाग हे भारतातल्या सर्व घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी आहेत. तर 9वा विभाग हा केवळ फक्त आणि फक्त भारतीय सैन्य दलांसाठी आहे, इंडियन डिफेन्स सर्व्हिसेस साठी आहे. असं हे एकूण 9 विभाग आहेत. मग या 9 विभागांमध्ये हा जो पिनकोड आहे 6 अंकी, देशात सर्वत्र 6 अंकी पिनकोड आहे. त्यातला पहिला अंक हा मुख्य विभाग दर्शवितो, दुसरा अंक उपविभाग दर्शवितो, तिसरा अंक त्या उपविभागातील प्रमुख बटवाडा जिल्हा सॉर्टिंग डिस्ट्रिक्ट दर्शवितो आणि उर्वरित 3 अंक स्थानिक बटवाडा डाकघर, जिथे ते टपाल किंवा तो मेल डिलिव्हरी करायचा आहे, वितरित करायचा आहे. शेवटचे 3 अंक हे तो स्थानिक बटवाडा डाकघर दर्शवितं. तर अशा रीतीने हे 6 डिजिट पिनकोड पोस्ट इंडेक्स अर्थात पिनकोड श्रीराम भिकाजी वेलणकर यांना पिनकोडचे जनक म्हणून संबोधले जाते. त्यांच्याबद्दलची अधिक माहिती फार उपलब्ध नाहीये, पण आंतरजालावरती जाऊन तुम्ही श्रीराम भिकाजी वेलणकर नाव टाकून त्यांच्या कार्याबद्दलची माहिती वाचू शकता. 6 अंकी 6 डिजिट पिनकोड पोस्टल इंडेक्स आल्यानंतर महाराष्ट्राला 40, 41, 42, 43 आणि 44 40, 41, 42, 43 आणि 44 हे पहिले 2 अंक फर्स्ट 2 डिजिट्स देण्यात आलेले आहेत. 1986 साली सॉरी 1986 साली भारतामध्ये स्पीड पोस्ट सेवा सुरू करण्यात आली आणि या माध्यमातून पोस्टल सेवा, टपाल सेवा ही अधिक गतिमान करण्याचा भारत सरकारने प्रयत्न केला. इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायलिंग ISD ही दूरसंचार सर्व्हिस सेवा सुरू करण्यात आली. ही आंतरदेशीय म्हणजे 2 देशांमध्ये राहणाऱ्या 2 व्यक्तींना टेलिफोनच्या माध्यमातून संवाद साधता येणार होता. त्याला इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायलिंग म्हणतात. 1972 मध्ये ओव्हरसीज कम्युनिकेशन सेवा सुरू झाली, सर्व्हिस सुरू झाली. मुंबई आणि लंडन या 2 शहरांदरम्यान ही आंतरराष्ट्रीय दूरध्वनी सेवा इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायलिंगच्या माध्यमातून सुरू करण्यात आली. ISD प्रमाणेच टेलेक्स, टेलिप्रिंटर, रेडिओ इमेजेस, रेडिओ छायाचित्रे ही सेवा देखील सुरू करण्यात आली. 1986 मध्ये विदेश संचार निगमची स्थापना करण्यात आली, त्याला आपण VSNL असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 1990च्या दशकातील घटना बघूया. विदेश संचार निगम लिमिटेड अर्थात VSNL याची स्थापना झाल्याचा आपण अभ्यासलंच आहे. भारतात इंटरनेट पुरविणारी ही प्रमुख कंपनी त्यावेळेस होती. या क्षेत्रात म्हणजे दूरसंचार क्षेत्रात, या क्षेत्रात म्हणजे टेलिकम्युनिकेशन्स दूरसंचार क्षेत्रामध्ये सॅम पित्रोदा यांचं लक्षणीय योगदान आहे. ही इज द पायोनियर इन द टेलिकम्युनिकेशन्स रिव्होल्यूशन. त्याचे जे जनक संबोधले पाहिजेत, त्यांच्यामुळे दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली 90च्या दशकामध्ये. 22 ऑगस्ट 1994 मध्ये भारतात मोबाईल सेवा सुरू झाली. त्यावेळेस ती सामान्य लोकांना परवडणारी नव्हती, कारण त्यावेळी मोबाईल हँडसेटची किंमत 94 साली 45,000 रुपये होती. तर कॉलिंग रेट प्रति मिनिट दर जो होता प्रति मिनिट बोलण्याचा तो 1 मिनिटासाठी 17 रुपये एवढा होता.
आणि हा सर्वसामान्य माणसाला परवडणारा दर नव्हता. हँडसेट देखील परवडणारा नव्हता. मात्र 1999 पासून दूरसंचार क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांचा प्रवेश झाला आणि या क्षेत्रातली विशिष्ट कंपन्यांची मक्तेदारी मोडीच निघाली. जसजसं तंत्रज्ञान अधिक व्यापक होत गेलं तसतशा उत्पादनांच्या त्या क्षेत्रातील उत्पादनांच्या किमती कमी होत गेल्या आणि सर्वसामान्य माणसाच्या अफोर्डेबिलिटी म्हणजे त्याची जी व्यय क्षमता आहे, खर्च करण्याची क्षमता, त्याला ते परवडणारं तंत्रज्ञान उपयुक्त ठरू लागलं. कारण सेवा स्वस्त होत गेली आणि सामान्य लोक देखील या सेवेचा फायदा घेऊ लागले, ज्यामुळे जग हे ग्लोबल व्हिलेज म्हणून ओळखलं जाऊ लागलं. संपूर्ण जग एक डिजिटल व्हिलेज किंवा डिजिटाइज्ड व्हिलेज अशा प्रकारची संकल्पना पुढे येत गेली. ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना रुजली गेली. ती केवळ इंटरनेट क्रांतीमुळे. सॅम पित्रोदांचं योगदान या संदर्भामध्ये मोठं आहे. भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL सन 2000 मध्ये दूरसंचार विभागाची पुनर्रचना करण्यात आली आणि BSNL मार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा, सेल्युलर सेवा, दूरध्वनी सेवा, इंटरनेट अर्थात अंतर्जाल सेवा आणि चौथी ब्रॉडबँड सेवा, या प्रमुख चार सेवा BSNL अर्थात भारत संचार निगम लिमिटेडच्या वतीने ग्राहकांना पुरविल्या जातात. इंधन क्षेत्राची किंवा भारतातील इंधनाची गरज भागविण्यासाठी भारत सरकारने ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन या स्वतंत्र आयोगाची स्थापना केली, ज्याला ONGC म्हणून संबोधलं जातं. 1956 साली ONGC ची स्थापना झाली. त्यामागे उद्देश काय होता? नंबर 1, खनिज तेल व नैसर्गिक वायूंच्या साठ्यांचा शोध घेणे आणि नंबर 2, खनिज तेल व नैसर्गिक वायूंचे उत्पादन वाढविणे. या उद्दिष्टांनी प्रेरित होऊन ONGC ची स्थापना केंद्र सरकारने किंवा भारत सरकारने केली. दिग्बोई आसाम आणि अंकलेश्वर गुजरात या ठिकाणी खनिज तेलाचं उत्पादन सुरू झालं. त्याचबरोबर गुजरातमध्ये खंबातच्या आखातामध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे देखील सापडलेले आहेत. 1974 मध्ये सागर सम्राट ड्रिल शिप म्हणजे सागरी छिद्रण यंत्र या सागर सम्राटच्या सहाय्याने, सागरी छिद्रण यंत्राच्या म्हणजे ड्रिल शिपच्या सहाय्याने बॉम्बे हाय, मुंबई जवळ समुद्रामध्ये, अरबी समुद्रात बॉम्बे हाय परिसरामध्ये रशियन संशोधकांच्या मदतीने तेल विहीर खोदण्यास प्रारंभ करण्यात आला. 1975 पासून खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळायला या ठिकाणी सुरुवात झाली. 8500 पेक्षा जास्त तेल विहिरींचं खोदकाम या सागर सम्राट ड्रिल शिपच्या माध्यमातून सागरी छिद्रण यंत्राच्या सहाय्याने करण्यात आलेलं आहे. अरबी समुद्रामध्ये सागराच्या तळाशी, पाण्याखाली सागराच्या तळाशी हे खोदकाम करून पाईपने ते इंधन अथवा तो नैसर्गिक वायू, गॅस, नॅचरल गॅस हा पाण्याच्या पृष्ठभागावर आणून तिथून तो पुढे सप्लाय केला जातो. हे अत्यंत जोखमीचं कष्टप्रद काम आहे. ONGC ते पार पाडते आहे. 8500 पेक्षा अधिक तेल विहिरींचं खोदकाम समुद्र तळाशी झालेलं आहे. त्याचबरोबर 33 नैसर्गिक वायूंच्या विहिरींचं देखील खोदकाम करण्यात आलेलं आहे. भारतातील एकूण खनिज तेलाच्या उत्पादनामध्ये या क्षेत्राचा वाटा 38% आहे, 38% रेशो, आणि देशाच्या खनिज तेलाच्या एकूण गरजेपैकी 14% गरज या क्षेत्रामुळे पूर्ण होते ONGCच्या माध्यमातून. तर हे देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपण या भागाच्या सुरुवातीला रेल्वे तंत्रज्ञानाबद्दल थोडी माहिती घेतली आहे. चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स आणि वाराणसी डिझेल इंजिन लोकोमोटिव्ह वर्क्स याबद्दल आपण थोडी चर्चा सुरुवातीला केलेली आहे. त्या व्यतिरिक्त रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावरती तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. तो कसा केलेला आहे आपण बघूया. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये रेल्वे तंत्रज्ञानाचा वाटा मोठा आहे.
रेल्वे प्रवासाच्या आरक्षण व्यवस्थेत कार्यक्षमता, अचूकता आणि सुसूत्रता तिन्ही शब्द महत्वाचे आहेत. एफिशियन्सी, ॲक्युरसी अँड कोऑर्डिनेशन. कार्यक्षमता, अचूकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केलेला आहे. आपल्याला आपण जर ऑनलाईन रिझर्वेशन केलं तर ताबडतोब आपल्याला PRN नंबर येतो. हे तंत्रज्ञान आहे. इंटरनेटचा, मोबाईलमधील सॉफ्टवेअरचा, संगणकातील सॉफ्टवेअरचा वापर मोठ्या कौशल्याने केलेला आहे, जेणेकरून लाखो दिवसभरामध्ये संपूर्ण भारतातल्या सर्व रेल्वेमध्ये काही कोटी लोक प्रवास करतात, परंतु त्याच्यामध्ये अचूकता आहे, प्रिसिजन किंवा ॲक्युरसी आणि कोऑर्डिनेशन राखलं जातं. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालेलं आहे. 1984 मध्ये दिल्लीत सर्वप्रथम संगणकीकृत आरक्षण व्यवस्था सुरू करण्यात आली होती. कॉम्प्युटराइज्ड रिझर्वेशन सिस्टीम वॉज स्टार्टेड इन दिल्ली इन 1984. आणि याच वर्षी 1984 ला कोलकातामध्ये मेट्रो रेल्वेची सुरुवात करण्यात आली. त्या व्यतिरिक्त भारतातला सर्वात वैशिष्ट्यपूर्ण रेल्वे तंत्रज्ञान जर कुठे पाहायला मिळत असेल तर ते कोकण रेल्वेमध्ये. कोकण रेल्वे ही महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या 4 राज्यांमधून जाते. पश्चिम घाटातल्या दुर्गम भागातून हा रेल्वे मार्ग जातो आणि या दुर्गम भागाला जो जोडतो, हे त्याचं वैशिष्ट्य जरी असलं तरी त्या व्यतिरिक्त तंत्रज्ञानामुळे या ठिकाणी तंत्रज्ञानाचे अनेक विक्रम या रेल्वे मार्गावरती पाहायला मिळतात. 12 बोगदे आहेत या रेल्वे मार्गावरती. त्यातला करपुडे बोगदा हा सर्वात लांब 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे. 179 मोठे पूल, 1819 छोटे पूल या कोकण रेल्वे मार्गावरती आहेत. कर्नाटकमध्ये होन्नावर शहराजवळ शरावती नदीवर 2065.8 किलोमीटर लांबीचा, म्हणजे 2 किलोमीटर आणि 65.8 मीटर इतका लांबीचा, म्हणजे 2 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा हा सर्वात लांब पूल या कोकण रेल्वे मार्गावरती शरावती नदीवर आहे, होन्नावर जवळ कर्नाटकमध्ये. तर महाराष्ट्रात तळ कोकणामध्ये रत्नागिरी जवळ पनवल नदीवरती 64 मीटर उंचीचा सर्वात उंच पूल या मार्गावरती आहे. या व्यतिरिक्त या मार्गावरती दरडी कोसळण्याचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते. परंतु हे टाळण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे इंजिनांना सेन्सर बसविण्यात आलेले आहे. दरडी कोसळण्याचा धोका ओळखून हे सेन्सर त्या रेल्वे इंजिन ड्रायव्हरला त्याची जाणीव करून देतात. हा देखील तंत्रज्ञानाचा फार मोठा वापर आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. तर अशा रीतीने आपण तंत्रज्ञानाचे भारताने केलेले विविध क्षेत्रातील उपयोग हे शांततामय आणि विधायक विकासासाठी केले आहे. 21व्या शतकात जगात अग्रेसर होण्यासाठी भारत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने हे उद्दिष्ट साध्य करू पाहत आहे. विद्यार्थी मित्रांनो, रेल्वेच्या बद्दलचं इथं जे दिलेलं आहे याच्यापेक्षा रेल्वेने कित्येक मैल पुढचा पल्ला गाठलेला आहे. कोकण रेल्वेने आज जम्मू काश्मीरमध्ये सर्वात अवघड जो टप्पा आहे, काट्रापासून पुढचा, उधमपूर पासून पुढे रेल्वेचा बोगद्यांचं काम असेल, टनेलचं काम असेल, तिथले जगातले सर्वात उंच पूल त्या ठिकाणी होऊ पाहत आहे. काश्मीरला रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी संपूर्ण भारताशी हे काम कोकण रेल्वे त्या ठिकाणी करीत आहे. म्हणजे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कोकण रेल्वेने जी काही प्रगती कोकण रेल्वेवर केलेली आहे आणि त्या अनुभवाच्या आधारे आता जम्मू काश्मीरमध्ये देखील कोकण रेल्वेने ही जबाबदारी सांभाळलेली आहे. त्या व्यतिरिक्त अन्य भागात देखील रेल्वेने मोठ्या प्रमाणावरती प्रगती केलेली आहे. आता हाय स्पीड ट्रेन सुरू झालेली आहे, शिवाय बुलेट ट्रेन येऊ घातलेली आहे. आता नव्याने झालेल्या घोषणेप्रमाणे केवळ मुंबई अहमदाबाद नव्हे तर भारतामध्ये वेगवेगळ्या 6 ते 8 मार्गांवरती बुलेट ट्रेन धावणार अशी घोषणा सरकारकडून करण्यात आलेली आहे. तेव्हा अधिक
तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर केला जातो आहे आणि त्याबद्दलची अधिक माहिती आपण आंतरजालाच्या सहाय्याने मिळवावी असं मी आपल्याला आवाहन करतो। या ठिकाणी हे प्रकरण जे आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान हे प्रकरण आपण या 3 भागांमध्ये पूर्ण केलेलं आहे। या तिसऱ्या भागामध्ये शिकलेल्या उपघटकांच्या आधारे आपल्याला काही गृहपाठ पूर्ण करायचा आहे, तो मी आपल्याला आता देतो। व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या स्लाइड्समध्ये व्हिडिओ पॉज करून हा गृहपाठ आपण वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो। प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा। देशातील पहिल्या लोकोमोटिव्ह रेल्वे इंजिनाची निर्मिती टिंबटिंब येथे करण्यात आली। 2, भारताने आंतरराष्ट्रीय दूरसंचार सेवेसाठी सुसज्ज भूकेंद्र टिंबटिंब येथे उभारले आहे। 3, भारतातील पिनकोड पोस्ट इंडेक्स टिंबटिंब अंकी आहेत। 4, भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय दूरध्वनी सेवा टिंबटिंब व टिंबटिंब या 2 शहरांदरम्यान किंवा शहरांमध्ये सुरू करण्यात आली। 5, भारतीय दूरसंचार क्षेत्रातील प्रगतीत टिंबटिंब यांचे योगदान लक्षणीय आहे। प्रश्न क्रमांक 2, गटात न बसणारी जोडी ओळखून लिहा। देशांतर्गत उपग्रहीय दूरसंचार भूकेंद्र जोधपूर टेकरा, वाराणसी लोकोमोटिव्ह रेल्वे इंजिन निर्यात न्यूझीलंड, खनिज तेल विहीर दिग्बोई आसाम, संगणकीकृत रेल्वे आरक्षण व्यवस्थेची सुरुवात दिल्ली। प्रश्न क्रमांक 3, सविस्तर उत्तर लिहा। कोकण रेल्वेने वापरलेल्या तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये लिहा। धन्यवाद।